आज अतिशय सोप्या पद्धतीने गवारीची भाजी बनवली। या भाजीमध्ये मिरची, कांदा, लसूण किंवा अजून कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे। एकदम छान परतलेली आहे आणि खूप सुंदर अशी म्हणजे अगदी 5 मिनिटांमध्ये आपण अशी गवार बनवू शकतो। मी इथे ही गावरान गवार घेतलेली आहे। मला गावावरनं मिळाली त्यामुळे मी आणली। गावरान गवार काही जण खातात, काही जण खात नाहीत, पण चव अतिशय म्हणजे सुंदर असते या गवारीची। तर ती तोडून घ्यायची। अतिशय कोवळी गवार मिळाली मला, पटापट तोडता आली। मग ती तोडून झाल्यानंतर निवडून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून छान व्यवस्थित धुवून घ्यायची ही गवार। म्हणजे काय तर त्याला पावडर वगैरे लावलेली असते ना शेतामध्ये, ती निघून जाते। आता व्यवस्थित धुवून झाली ना की मग लगेचच पातेलं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपण भाजी करणार आहोत। त्याच्यामध्ये तेल घालायचं। साधारण 2 मोठे चमचे मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल घालून झालं की ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची। मोहरी घालून झाली आणि मोहरी छान तडतडली ना की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं। हिंगाचा छान वास येतो आणि इथे आपण बाकीचे कुठलीही गोष्ट घालणार नाही आहे, त्यामुळे थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्त्याचा अप्रतिम असा सुगंध गवारीच्या भाजीला येतो, त्यामुळे साधारण एक 10-12 पाकळ्या कढीपत्त्याच्या घालून घ्यायच्या। 10-12 पानं घालून घ्यायची। कढीपत्ता घालून झाला की मग ह्याच्यामध्ये लगेचच गवार घालून घ्यायची आहे। आपल्या ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे, त्यामुळे लगेचच गवार घालून घ्यायची। ही भाजी साधारण कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेजच्या मुली किंवा बॅचलर मुली जे असतात ना त्यांच्यासाठी अतिशय सोपी आहे। आता गवार घालून झाली ना की ह्याच्यामध्ये घरचा मसाला घालायचा आहे 1 मोठा चमचा। घरी बनवलेला मसाला असेल तर ठीकच आहे, नाहीतर मग गरम मसाला तुम्ही विकत आणून तो घालू शकता। आता तिखट तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घाला। मी इथे अर्धा चमचा घालते तिखट आणि चवीप्रमाणे मीठ लगेचच घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये। हे घालून झालं की मग छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं। 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे। हे कुणीही भाजी बनवू शकतं, म्हणजे बॅचलर्स मुलांना तर ही भाजी अतिशय पटकन आणि सोयीची आहे किंवा आपण सकाळच्या वेळेमध्ये सुद्धा ही भाजी बनवून टिफिनला देऊ शकतो किंवा लहान मुलांना सुद्धा ही प्रचंड आवडेल भाजी। ही भाजी नुसती खायला सुद्धा सुंदर लागते। आता याला आपण पाणी घालायचं नाही आहे, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी घालायचं, म्हणजे याच्या वाफेने जी खालची गवार आहे ना ती छान शिजते। म्हणजे पाणी न घालता शिजवल्यामुळे काय होतं याला पानसटपणा येत नाही। आता हे जे आपलं खोबरं आहे, ओलं खोबरं, ते थोडंसं मी किसून घेते आहे। बारीक साईड असते ना किसणीची, त्या बारीक साईडनी हे खोबरं किसून घ्यायचं, म्हणजे काय होतं खवल्यासारखं होतं खोबरं। तर ते थोडंसं आता साधारण एक 2-4 चमचे होईल एवढं खोबरं मी किसून घेतलेलं आहे। तुम्हाला समजा जर का खोबरं नसेल अवेलेबल किंवा आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, पण खोबरंसुद्धा खूप छान लागतं भाजीमध्ये घातल्यानंतर, त्यामुळे एकदा ट्राय करा भाजीमध्ये खोबरं घालून। हे बघा आता हे वरचं जे आपण पाणी आहे ते काढून टाकायचं आणि गवार बघा आपली छान शिजलेली आहे। आता हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे, कारण की आपण कोरडी भाजी बनवतो आहे। तर ह्याच्यावर मिळून येण्यासाठी फक्त 2 चमचे मी साधारण दाण्यांचा कूट घातलेला आहे आणि हे जे खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोबरं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। दाण्यांच्या कुटाने आणि खोबऱ्याने एक वेगळा स्वाद येतो, पण जास्त घालायचं नाही दाण्यांचं कूट, नाहीतर मग चव बिघडते। त्यामुळे थोडंच घालायचं, 2 चमचे घालायचं याच्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं। ही भाजी पोळी किंवा वरण भात किंवा अगदी नुसती जरी खायची म्हणलीत ना तरी खूप छान लागते। माझी मुलगी ही भाजी नुसती खाते, तिला पोळीची वगैरे कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही, नुसतीच भाजी खाते, तिला फार प्रचंड आवडते। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला शेअर करून सबस्क्राईब नक्की करा। बाय।